नमस्कार. म्हाळाच्या पंधरवड्याला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये म्हाळाच्या पानात वाटली जाणारी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यामुळे रेसिपी अगदी न चुकता शेवटपर्यंत बघा आणि जर आवडली तर एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि माझ्या या नवीन प्रवासात तुमची साथ नक्की द्या. चला तर मग सुरुवात करूया. तर आज आपण अर्धा लिटर दुधाची खीर तयार करणार आहोत. तांदळाची खीर करण्यासाठी तुम्ही आंबेमोहोर किंवा बासुमतीसुद्धा वापरू शकता. मी इथे दररोजच्या वापरातील इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे. कोणताही जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे खीर मोकळी आणि छान तयार होते. मी इथे अर्धा लिटर दुधाची खीर करणार आहे. तुम्ही तुमचं प्रमाण कमी अधिक करू शकता. अर्धा लिटर दुधासाठी या चमच्याने आपण इथे 3 चमचा तांदूळ घेणार आहोत. जर तुम्ही 1 लिटर दुधाची खीर तयार करत आहात तर साधारणतः 5 ते 6 चमचे तांदूळ तुम्हाला इथे घ्यायचं आहे. असंच याचं योग्य प्रमाण आहे. दुसरीकडे गॅसवर आपण एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे. भांडं छान गरम झालं की इथे आपण अर्धा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. तूप गरम झालं की 3 चमचे आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत. आता यामध्ये आपण 3 चमचे तांदूळ घालून घेतलेला आहे. तांदूळ आपणाला छान खरपूस रंग न बदलता भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस अगदी मंद करायचा आहे. अगदी मिनिटभर हलका सुगंध येईपर्यंत तांदूळ आपण भाजून घेणार आहोत. रंग खूप बदलायचा नाही. हलकासा गुलाबी झाला की तांदूळ भाजणं आपण बंद करणार आहोत आणि गॅस या स्टेजला आपण बंद केलेला आहे. तांदूळ संपूर्णपणे थंड झाला की एका खलबत्त्यामध्ये आपण तो काढून घेणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो खलबत्त्यातही बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता. परंतु तो वाटून घेत असताना किंवा फिरवून घेत असताना तो तुम्हाला फार फाईन किंवा त्याची पावडर करता कामा नये. असं हे जाड रव्याप्रमाणे आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही वेलची पूड करून ठेवली नसेल तर तांदूळ वाटतानाच वेलची फोडून तुम्ही ती बारीक करून घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळी वेलची पूड करायची गरज भासणार नाही. अशी जाड रव्याप्रमाणे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे तांदूळ आपले वाटून तयार झालेले आहेत. पुन्हा त्याच भांड्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप हलकंसं गरम झालं की इथे आपण 3 बदाम, 8-9 मनुका इथे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स सुकामेवा किंवा ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. घरामध्ये जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता. सुकामेवा तळताना सुद्धा अगदी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे. रंग फार बदलायचा नाही. 1 ते 10 ते 12 सेकंद आपण फक्त भाजून घेतलाय. आता यावरच बारीक केलेला तांदळाचा रवा घातलेला आहे. आता पुन्हा सुकामेवा रवा छान असा आपण 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत अगदी मंद आचेवर. सुगंध यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण अर्धा लिटर कोणतंही दूध घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं तर म्हाळाच्या पानातील तांदळाची खीर ही पातळच असते. त्यामुळे तुम्ही इथे गाईचं दूध वापरलं तरीही चालू शकतं. फायनली हा तांदळाचा रवा आता आपण चांगला शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅस मोठा केला तरीही चालेल. साधारणतः 4 ते 5 मिनिटात हा तांदळाचा रवा चांगला शिजून तयार होतो. तांदूळ संपूर्णपणे शिजल्यावर यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत. तर साधारणतः पाव वाटी इथे साखर आपण घालणार आहोत. इथे आपण पाव वाटी साखर घातलेली आहे. साखर संपूर्णपणे खिरीमध्ये विरघळून झाली की यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. आता वेलची पूड घातल्यावर मोठ्या आचेवर 1 मिनिटभर याला छान उकळी आणली आहे. याला आता छान उकळी आल्यानंतर या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने म्हाळाच्या पानातील तांदळाची खीर. अशी ही 10 मिनिटात तयार होणारी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. धन्यवाद.